सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषणासंदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या त्याचं पालन प्रत्येक नागरिकांनी करावं असं महत्त्वपूर्ण आवाहन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलंय। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 8 एप्रिल 2026 रोजी 4 वाजता शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, RTO अधिकारी, महावितरण अधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026च्या सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीची प्रस्तावना अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। 19 एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। सर्व मंडळांनी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी। मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा। मोकाट जनावरांपासून मूर्तीस, फोटोस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी। देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावेत। उत्सवाचे पावित्र्य राखावे। देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला, पुरुष भाविकांकरता स्वतंत्र रांगेची सोय असावी। स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर जनजागृती करावी। सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे। मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी, जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही। मिरवणुकीमध्ये मोठे लांब कंटेनर वापरू नयेत। वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी। मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये। इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाहीत आणि मंडळाने स्थापन केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील, मूर्तीची देखभाल करतील याची पुरेपूर काळजी घ्यावी। सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावे। डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मंडळांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी। बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या, सूचना मांडल्या। सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, RTO, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले। पोलीस आयुक्त सोलापूर यांनी बैठकीत उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले। उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते। सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे। कोणीही कायदा हातात घेऊ नये। मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये। नियमांचे पालन करावे। नियमांचे पालन झाले नाही तर कायदेशीर कारवाई होईल असे सांगितले। बैठकीत पोलीस आयुक्त एम राजकुमार, गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय, अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण विभाग 1, दिलीप पवार विभाग 2, सुधीर खिरडकर वाहतूक शाखा, राजन माने गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित विशेष शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयलक्ष्मी कुरी, सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त कारंजे, धर्मादाय आयुक्तांकडील निरीक्षक आसिफ शेख, कार्यकारी अभियंता महावितरण राजकुमार पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे तसेच इतर अधिकारी, सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते।